आज जागतिक चिमणी दिवस आहे। चिमण्यांसाठी पाणी ठेवलेलं आहे मातीच्या भांड्यांमध्ये आणि विशेष म्हणजे मी घरटही बनवलेलं आहे। या घरट्यामध्ये येऊन बसतील अशी अपेक्षा, परंतु चिमणी दिवस साजरा करायची वेळच का आली हे मात्र मोठं गूढ आहे। चला तर मग पाहूया काय या चिमण्यांची अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते ते। नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवस। सर्व निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि पशुपक्षी प्राणी यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणारे, अभ्यास करणाऱ्या सर्व लेखक, कवी आणि निसर्गप्रेमींना प्रथम मी वंदन करते। कारण माणसाचं जीवनच असं आहे की निसर्गाशिवाय माणूस जगू शकत नाही। मॅन इज अ सोशल ॲनिमल असं म्हटलेलं आहे। हा समाजप्रिय जो माणूस आहे त्याचा समाज म्हणजे फक्त माणसांचाच का तर नव्हे, त्यामध्ये समाजातले अन्य जे घटक आहेत, पशु, पक्षी आणि प्राणी यांच्या सहवासातच माणूस राहत असतो। मग आपल्याला माहिती आहे, शेतकरी समाजामध्ये त्याच्या गोठ्यातल्या गायी असतील, गुरं असतील, वासरं असतील, बैल असतील किंवा त्याच्या शेताच्या आसपास असणारे सर्व पशुपक्षी असतील, या सर्वांच्या मध्ये माणूस हा रममान झालेला असतो। नव्हे तर आपल्याला माहिती आहे, शहरी विभागामध्ये तर या पशु पक्ष्यांची ओळख व्हावी म्हणून प्राणी संग्रहालय काढली जातात। उदाहरणार्थ पुण्यामध्ये असणारं संजीव गांधी प्राणी संग्रहालय प्रचंड प्रमाणात आणि सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे आहेत। तर माणसाला त्याची ओळख असावी आणि आज आपल्याला माहिती आहे जागतिक चिमणी दिवस साजरा करायची वेळ का आली। तर मला असं वाटतं माणसांनी थोडीशी कृतज्ञता जर असेल ती बाजूला जर ठेवली तर हा प्रश्नच निर्माण होणार नाही। पण माणूस हा तंत्रयुगाबरोबर, यंत्रयुगाबरोबर थोडासा आत्मकेंद्रित बनलाय आणि त्यामुळे या प्राण्यांचे म्हणजे या चिमणी दिवस साजरा करण्यासारखे दिवस आज माणसांच्या पुढे निर्माण झालेला आहे। काय असतं आपल्याला माहिती आहे, चिमणी हा युवलासा पक्ष, छोटासा पक्षी, परंतु इतका गोड गोजीरवाणा। लहानपणी त्याच्याशी खेळ खेळताना गंमत वाटायची की इथून तिथे तिथून इथे अंगणात तो उड्या मारायचा आणि आई तर आपल्या युवल्याशा बाळाला पहिला घास भरवताना सुद्धा चिऊ काऊचा घास म्हणूनच भरवत असायची। म्हणजे किती अतूट नातं आहे मानवाचं पहा जन्मापासून। आणि मग अशा ह्या चिमण्यांवर ही वेळ का आली बरे। आमच्याकडे आज माहिती आहे, आज असं दृश्य पाहायला मिळतं शहरामध्ये तरी विशेषतः। 1975 मध्ये आम्ही जेव्हा कोथरूडला आलो त्यावेळेला माळवाडी स्वरूपातल्या वस्ती स्वरूपातलं कोथरूड गाव होतं। सगळीकडे घनदाट झाडी होती, पेरूच्या बागा होत्या आणि त्यामुळे या पक्ष्यांची, प्राण्यांची काही कमतरताही नव्हती। चिमण्या तर अंगणामध्ये दळण करताना सुपातलं पुढचं धान्य, मूठभर धान्य फेकलं तर घोळक्याने चिमण्या जमा व्हायच्या आणि दृश्यही मनोहर असायचं आणि मनाला सुखावून जायचं। हा सुखाचा क्षण जणू काही आपणच आपल्या मार्फत हिरावून घेतलेला आहे। शहरामध्ये प्रचंड इमारती उभ्या राहिल्या, सिमेंटची जंगलं उभी राहिली आणि मग अशा ठिकाणी या चिमण्यांना खायला दाना कुठे मिळणार। इथे शेती नाही, आपल्याला माहिती आहे। त्यांना खायला युवलंसं धान्य लागतं, ज्वारी बाजरीसारखं नाजूक धान्य, ते खायला इथे शेती पण नाही जवळपास आणि त्यामुळे चिमण्या बहुधा शहरातून परागंदा झालेल्या आहेत। मला आठवतं मी माझ्या अंगणात जेव्हा टाकायची तेव्हा बऱ्याचशा सुरुवातीच्या काळात चिमण्या गोळा व्हायच्या आणि आज मात्र असं दृश्य मला 2-3 वर्षापासून दिसतं। टेरेसवर मी जेव्हा त्यांना धान्य नेऊन ठेवते, तांदळाची कणी, बाजरी ही नेऊन ठेवल्यानंतर तिथे फक्त कबुतरांचेच घोळके जमा होतात, चिमण्यांना ते येऊच देत नाहीत। 2-3 वर्ष तर हा माझा नित्यक्रम होता, मोजून 4-5 चिमण्या यायच्या आणि आत्ता गेल्या वर्षभरात त्याही गायब झाल्यात। एक चिमणी कधीतरी येते।
मी फोटोही त्याचा सुरुवातीला दाखवलेला आहे. तिथे त्यांच्यासाठी पाणी ठेवलं. आमचा नवचैतन्य हास्य परिवार पुण्यामधला जो प्रसिद्ध योग संस्था आहे, त्याच्यामध्ये आमचे जे हास्याचे महारथी आहेत टिल्लू सर, हे दररोज आवर्जून आता उन्हाळ्यात सांगतात की तुम्ही मातीची भांडी ठेवत चला, मातीच्या भांड्यात पाणी ठेवत चला. या पक्ष्यांना पाण्याची गरज असते उन्हाळ्यामध्ये. कुठे पाणी मिळत नाही, झरे आटलेले असतात, नद्यांचं पाणी संपलेलं असतं आणि मग त्यांच्यासाठी आपण ती सोय केली पाहिजे. त्या निमित्तानं का होईना ते पक्षी नक्कीच येतील. वरती माझ्याकडे टेरेसवर येतात पक्षी, परंतु त्या बारीक काळ्या चिमण्या येतात. म्हणजे त्या आपल्या ज्या नेहमीच्या चिमण्या आहेत त्या चिमण्या येत नाहीत. कधीतरी एखादी साळुंकी येते, बुलबुल पक्षी येतो कधीतरी. पण जे दृश्य नेहमीचं खेड्यामध्ये पाहायला मिळतं ते मात्र आता शहरात दिसत नाही. खेड्यामध्ये आपण जाता जाता जरी पाहिलं ना कुठे, तर घराच्या अंगणात धान्य वाळत असेल तर थव्यानं चिमण्या गोळा होतात आणि मग माणसं जवळ आली की भुरकून उडून त्या झाडावर पुन्हा जाऊन बसतात. हे दृश्य आता कुठे राहिलेलं आहे. ग्रेस नावाच्या लेखकानं ह्या चिमण्या धड्यामध्ये लिहिलेलं मी शिकवत असताना त्यांचं एक वाक्य फार छान होतं बघा. ते म्हटले, माणसाने माणसावर टाकलेला बहिष्कार आपण समजू शकतो, परंतु माणसाने चिमण्यावर टाकलेला बहिष्कार हा मात्र मनाला वेदना देऊन टाकतो. आता बहिष्कार काही टाकला गेला असं नाही, पण अनाहूतपणे तो झालाच आहे. आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. मारुती चित्तमपल्लीसारखा निसर्गप्रेमी लेखक सुद्धा वेगवेगळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आपल्याला हळूवार अशी त्यांची निवेदनं देत असतात की कसे असतात, कसे राहतात, माणसाने त्यांच्याशी कसं राहावं हे सांगत असतात. आणि मग असा हा चिमणी पक्षी आजच्या आयांना मात्र घास भरवण्यासाठी अंगणात चिमणी येत नाही. मला वाटतं त्यांना असं म्हणावं लागत असेल, या चिमण्यांनो परत फिरा रे. कविता गायते, पण असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. कुठे गेल्या या चिमण्या? काय यांनी माणसांची संगत सोडली? हा खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर त्या पशु पक्ष्यांचं नातं खूप माणसाच्या जीवनाशी घनिष्ठ आहे. मला आठवतं, आमचं जुनं घर असताना पत्र्याच्या खोल्या होत्या आणि पत्र्याच्या खोलीत सुद्धा बाहेरच्या बाजूनी पन्हाळीला उन्हाळ्याच्या दिवसात पावसाळ्याची सोय म्हणून या चिमण्या 4-5 घरटी बनवायच्या पहा. आणि ती घरटी बनवताना काडी आणून तिथे ठेवायची, चिवचिव करायची, चिमणा जो असतो त्याला हाक मारायची, दोघांनी मिळून त्या घरट्यात ती काडी लावायची आणि आपलं घरटं बनवायचं आणि मग पुन्हा अंडी उगवून परत ती पिलं जन्माला यायची. तर अशी ही परंपरा जी होती ना, ती आता स्लॅबच्या घरांमधून संपलेली आहे. कारण घरटं करायला जागाच राहिली नाही आणि म्हणून आज खूप सारे पर्यावरणप्रेमी घरटी तयार करून मोफत लोकांना देत आहे की तुमच्या बागेमध्ये, बंगल्यामध्ये किंवा टेरेसवर कुठे पण तुम्ही ही घरटी ठेवा, त्यांना खायला ठेवा, पाणी ठेवा आणि मग त्या पुन्हा येत असतील. तर असा हा चिमणी दिवस साजरा करण्याची वेळ जी आपल्यावर आलेली ती येऊ नये, त्यांचं नातं आपलं नातं पुन्हा घट्ट व्हावं यासाठी चला तर सगळ्यांनीच उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या घराच्या दारात, अंगणात, बंगल्यात कुठेतरी या मातीच्या भांड्यांमध्ये त्यांना पाणी ठेवूया, त्यांच्यासाठी घरटं तयार करूया, त्यांच्यासाठी थोडंसं धान्य टाकूया आणि याप्रमाणे या चिमण्यांना पुन्हा फिरूया. आता हे इतकं हळूवार नातं असतं ना, जेव्हा आम्ही 10वी-12वीचे निरोप समारंभ करायचे, मुलं आता परीक्षेला जायची म्हणून त्याच्या अगोदर एकत्र स्नेह संमेलन व्हायचं, त्यावेळेला हे मुलं आता आपल्याला सोडून जाणार आहे ही भावना सुद्धा त्यावेळेला अशीच व्हायची आणि सहज तोंडातून वाक्य फिरायचं, या चिमण्यांनो परत फिरा रे. म्हणजे या मुलांनी पुन्हा आम्हाला भेटायला यावं, या मुलांनी पुन्हा शाळेकडे येऊन आपल्या आठवणी जाग्या कराव्यात. आणि करतात ते बरं का मुलं आता. ते येतात ते पुन्हा त्यांना त्यांच्या आठवणी जाग्या करून देतात ते. तर अशा प्रकारे या चिमणी छोटासा पक्षी. मला एक लहानपणीची गोष्ट आठवते. जर चिमणीचं पिलू खाली पडलं तर घरातली आई वहिनी म्हणायची, हां हात लावू नका तिला. का? तर हात जर लावला तर ते पक्षी त्याला पुन्हा आपल्या जवळ घेत नाही, आपल्या घरट्यात घेत नाही, ते चिवचिव करून मारतात. खरं ते कोढं उकललंच नाही. त्या
कोड्याचा अर्थही समजला नाही. पण असं दृश्य पाहिलेलं होतं की खरंच त्या चिमण्या त्या पिल्लाला आपल्या जवळ घेत नाही का. आईला जर विचारलं तर ते काय म्हणायचे, अहो तो ब्राह्मण पक्षी आहे, त्याला आपण हात नाही लावायचा. त्यांचे ते आपोआप घेऊन जातात. म्हणजे हे कुतूहलच होतं लहानपणीचं, पण त्याचा काही उलगडा झालेला नाही आहे. तर अशा ह्या चिमणीबद्दल मी जेव्हा माझ्या नातीला 2 वर्षाची होती आणि तिला खाऊ घालायला सुरुवात केली, तेव्हा ती रडत असताना एक कविता तयार केली. म्हणजे म्हटली गेली, गुणगुणली गेली आणि मी ती शब्दांकित केली. तर काय कविता पहा. चिवतई आली घरात, चिवचिव चिमणी दारात. आता पहा, चिवतई आली घरात आणि चिवचिव चिमणी दारात. ती दारात आली, घरात आली, तिला दाणं टाकलं, तिथं घास आहे बाळाचा, तो घास टाकला ना, तो वेचण्यासाठी सुद्धा चिमणी काय करत असते, घरात येत असते. आणि मग त्या चिमणीकडे ते बाळ कुतूहलानं पाहत बरोबर तो घास गिळतंय, खातंय. तर ती कविता अशी आहे, मी वाचून दाखवते पहा. चिवतई आली घरात, चिवचिव चिमणी दारात. ये बाई माझ्या घरात, बाळ माझं सोनूल, जेवत नाही तानूल, त्याच्या संगे जेव ग, चिवचिव करून बोल ग. जे पहा, त्याच्याशी तू बोल. ती चिवचिव करते, ती बोलते ना, तू पण बोल ना त्याच्याशी. कोणाला? बाळाला सांगते. आणि बाळ खरंच त्या लयबद्ध तालाकडे पाहत ते खात असतं बघा, घास गिळत असतं. बाळ माझं छकुल, खेळून खेळून दमलं, झोप त्याला येत नाही, चिवचिव करून झोझो बाई. आता बाळ थांबले, खेळून खेळून खूप दमले, ते घास खाईल आणि मग त्याला झोप पोवायचंय, पण त्याला झोप येत नाही. तर तूच गाणं म्हण ना, तुझं चिवचिव गाणं. बाळ माझं हट्टी फार, ऐकत नाही जरा तर, थोडा वेळ काढ ग, त्याच्या संगे खेळ ग, चिवतई आली दारात. बाळ हसलं जोरात, चिवतई आली घरात आणि बाळ हसलं जोरात. अंगणातली चिमणी घास खाण्यासाठी टुणकण उडी मारून त्याचा घास वेचायला आली आणि बाळ खुदकन हसलं. पहा ना, काय नातं आहे हो घनिष्ठ, आपलं चिमणंसं बाळ आणि हा चिमणासा पक्षी चिमणी. तर चला तर मग सर्वांनी मिळून प्रयत्न करूया या चिमण्यांना शहरामध्ये तरी विशेषतः आपल्या घरात दारात बोलवण्याचा. नमस्कार, धन्यवाद.